राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून सरकार 15 रुपये घेणार आहे। त्यावरून शरद पवारांनी निशाणा साधला। ऊस उत्पादकांकडून सक्तीने वसुली करणं चुकीचं असल्याचं पवार म्हणाले। राज्य सरकारनं नुकसानाचा अद्याप अंतिम अहवाल दिला नाही, त्यामुळे 2 दिवसात तो अहवाल द्यावा असंही शरद पवारांनी म्हटलं। ते पुण्यात बोलत होते। यावेळी त्यांनी मराठवाड्यातील नुकसानाचा आढावा घेतला। आमचं साधं एकच आहे, आज शेतकऱ्यांना मदत केली त्यांच्याकडनं घेता कामा नाही, आणि त्यावेळेला कोणाचा विरोध असेल तर तो योग्य आहे। आमचं साधं एकच आहे, आज शेतकऱ्यांना मदत केली त्यांच्याकडनं घेता कामा नाही, आणि त्यावेळेला कोणाचा विरोध असेल तर तो योग्य आहे की राज्य सरकारने अद्याप फायनल प्रस्ताव आम्हाला दिलेला नाही, त्यामुळे मला त्याच्यावर भाष्य करणं योग्य। माझा आग्रह राहील की राज्य सरकारने अगदी आज उद्या 2 दिवसात तो प्रस्ताव द्यावा। मुख्यमंत्र्यांनी संबंधितांशी बोलावं आणि केंद्राची मदत ही लवकरात लवकर मिळून त्याचं वाटप सुरू करावं की राज्य सरकारने तातडीने निर्णय घेऊन जबाबदाऱ्या टाकल्या पाहिजेत। आता हा सगळ्या राज्यात ही स्थिती नाही, काही ठराविक जिल्ह्यात अशी संकटाची स्थिती येते, त्या ठराविक जिल्ह्यात लक्ष केंद्रित करणं हे सरकारला शक्य होतं।